मुंबईमधील अंधेरीतील 30 कोटींचं ड्रग्ज रॅकेट उघडकीस आले। 13,000च्या भाड्याच्या खोलीत ड्रग्जची फॅक्टरी सुरू होती। गुजरात पोलिसांच्या ताब्यातून फरार असलेला आरोपी या ड्रग्ज रॅकेटचा मुख्य आहे। खार पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलेलं आहे। दरमहा 25 ते 30 कोटी रुपयाच्या ड्रग्जची निर्मिती आणि सप्लाय होत होता। आरोपीची पत्नी ड्रग्जच्या पैशाचा हिशोब ठेवत होती। तिच्या बँक खात्यातील 26 लाख रुपये पोलिसांनी गोठवलेत। आरोपी विरुद्ध आधीच 15हून अधिक गुन्हे दाखल आहेत। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी कपिल राऊत। कपिल, यावेळी 30 कोटींचं ड्रग्ज रॅकेट उघडकीस आलेलं आहे, नेमकं काय? नक्कीच मोठं रॅकेट उघडकीस आलं असंच बोलू शकतो। खरं तर एक मॉडस आमची जी हे असते कंडिशन असते पोलिसांची का बाबा प्रत्येक एरियात गस्त घालायची असते आणि या गस्त घालण्यामध्ये वेळीच हा जो संशयित आरोपीवरती संशय व्यक्त केला पोलिसांनी आणि पुढची चौकशीमध्ये हा एक मोठा खुलासा झालेला आहे। 13,000च्या खोलीमध्ये एका स्लम परिसरामध्ये खोली घेतली होती कोणाला संशय येऊ नये म्हणून आणि तिथून 30 कोटीचे ड्रग्ज जप्त केलेले आहेत आणि जवळपास प्रत्येक महिन्याला 25 ते 30 करोडचे एमडी ड्रग्जची निर्मिती त्या खोलीत होत होती आणि तिथून सप्लाय होत होता। आरोपीची जी बायको आहे ती या पूर्ण हिशोब ठेवती या सर्व गुन्ह्याचा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तरुणांना टार्गेट केलं जात होतं आणि एकंदरीतच मोठं जो रॅकेट आहे याचा पर्दाफाश झालेला आहे। गुजरात मधला हा आरोपी आहे जो फरार होता आणि तो आता मुंबईमध्ये सानिध्यात होता आणि खरं तर याचा शोध गुजरात पोलिसही घेत होती। मुंबई पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे, त्याला बायकोलाही ताब्यात घेतलेलं आहे। आता पुढचं हे रॅकेट किती मोठं आहे, कुठे कुठे अशा प्रकारे ड्रग्ज विकले जातात, कोण विकत घेत आहेत आणि अजून असे काही सप्लायर आहेत का याकडे पोलिसांचं लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे आता मोठं रॅकेट उघडकीस झाले आणि पोलीस पुढची जी आहे चौकशी करत आहेत। निश्चितच कपिल, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। मात्र आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय ती म्हणजेच अंधेरीतील चाळीत ही ड्रग्जची फॅक्टरी चालायची। भाड्याच्या खोलीत ही फॅक्टरी चालत असल्याचं समोर आलेलं आहे।